दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दरवर्षी दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात सगळीकडे साजरा केला जातो. यावर्षीची दत्त जयंती 4 डिसेंबर 2025 रोजी आलेली आहे. दत्त जयंतीच्या अगोदर गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह दरवर्षी केला जातो. तर यावर्षीचा गुरुचरित्र पारायण सप्ताह जो आहे तर तो साधारणपणे 28 नोव्हेंबर 2025 रोजी सुरू होणार आहे. बरेच जण जे दत्तभक्त असतात, दत्तसेवेकरी असतात, ते गुरुचरित्राचं पारायण करतात. या काळामध्ये दत्ततत्व जास्त प्रमाणात जागरूक असतं, त्यामुळे दत्त महाराजांच्या सेवेसाठी गुरुचरित्राचं पारायण दरवर्षी केलं जातं. तर बऱ्याचदा असं कन्फ्युजन आहे की महिलांनी गुरुचरित्राचं पारायण केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे, किंवा नसेल करायचं तर गुरुचरित्र पारायण महिलांनी न करण्यामागचं कारण काय आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्त्रियांनी गुरुचरित्राचं पारायण करावं की नाही ते कारणासहित सांगणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्की लिहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. श्री गुरुचरित्राच्या 35व्या अध्यायात असं सांगितलेलं आहे की स्त्रिया केवी मंत्रहीन शुक्राचार्या कैसे झाले, विस्तारोनी आम्हासी सांगा स्वामी कृपेसी, म्हणोनी लागली चरणासी करुणा वचने करुणिया, श्री गुरु सांगती तियेसी पूर्वकथा. गुरुचरित्र हा ग्रंथ जो आहे तो वेदांइतकाच मान्यता पावलेला पवित्र ग्रंथ आहे. स्त्रियांनी गुरुचरित्राचं पारायण करू नये असं परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबे स्वामी यांनी सांगितलेलं आहे. कारण बघा, पारायणासाठी ज्या गोष्टींचं पालन आपल्याला करायला लागतं त्याचे पालन आपण कधी कधी करू शकत नाही. तुम्ही जर पारायण सुरू केलं आणि मध्येच जर मासिक धर्म आला, स्त्री धर्म आला, तर त्यामुळे आपल्या पारायणामध्ये खंड पडतो. संकल्पपूर्तीसाठी श्री गुरुचरित्र वाचण्याची विशिष्ट पद्धत आहे. पण एक सांगा, जे करू नये तेच का आपल्याला करायचं असतं? स्त्रियांनी स्त्रीधर्म पाळावा, पुरुषांनी पुरुष धर्म पाळावा, ते सोडून भलतीकडेच विषय नेण्याची सवय मात्र चांगली नाही. स्त्रियांवर मौजीबंधन संस्कार, शास्त्राध्ययन अधिकार प्राप्ती झालेली नसते. स्त्रीच्या शरीरात गर्भाशय असतो, त्यामध्ये अंडकोशाला बीजमंत्रांनी आघात होऊ शकतो, मंत्रांच्या सामर्थ्याने उच्चाराने आघात होऊ शकतो. स्त्रियांना मंत्राधिकार नसतात, संध्यावंदनाचा अधिकार नसतो, मग संकल्प त्या कसा सोडणार? यांनी गुरुचरित्र ऐकावे पण वाचायचं नाही. तसेच सप्तशती देखील वाचायचं नसतं. शिवाय गुरुचरित्रातले काही अध्याय म्हणजे 26वा अध्याय वेदरचना, 36वा कर्ममार्ग हे अध्याय देखील स्त्रियांनी ऐकायचे नसतात. त्यात काही बंध, मुद्रा आणि वैदिक बीजमंत्र आलेले आहेत. स्त्रियांना बीजात्मक मंत्र सिद्ध करण्याचे अधिकार आणि सामर्थ्य नसते. पूर्वीच्या वैदिक स्त्रियांचे दाखले आजच्या कलियुगात चालत नाही. त्यांनी स्वतःला सिद्ध केले होते. वैदिक काळात गार्गी, मैत्रेयी या ज्या स्त्रिया आहेत त्यांनी शास्त्रार्थामधील चर्चेत पुरुषांना देखील लाजवले होते. अध्ययन सह शिक्षा या गोष्टीला वैदिक काळात प्रोत्साहन दिले जाण्याचं हेच दाखले होते. हरित संहिताच्या अनुसार महिला 2 प्रकारच्या असतात, ब्रह्मवादिनी आणि सद्योवाह. यातल्या ज्या ब्रह्मवादिनी प्रकारच्या स्त्रिया असतात, शास्त्रानुसार सारे संस्कार करून त्या वेदाध्ययन करण्यास पात्र होत्या. त्या आजच ब्रह्मचारिणी राहिल्या होत्या, म्हणजे आजन्म त्या स्त्रिया ब्रह्मचारिणीच राहिल्या. आणि ज्या सद्योवाह स्त्रिया आहेत त्या गृहस्थाश्रमात राहून अनुरूप कर्म करत होत्या. विशेष म्हणजे ब्रह्मवादिनी स्त्रिया शांभावोपाय दीक्षाधिकारी या पात्रतेतील त्या होत्या. काव्यरचना, त्याग, तपस्याद्वारे त्यांनी ऋषीभाव प्राप्त केलेला होता. त्यांना मंत्रांचा साक्षात्कार झालेला होता. त्यांनी ऋग्वेदामधील अनेक सूक्त देखील सिद्ध केले होते, साक्षात्कृत केले होते. उदाहरणार्थ बघायचं झालं तर ऋग्वेद दशम मंडळातले 39वा आणि 40वा जे सूक्त आहे ते तपस्विनी ब्रह्मवादिनी घोषा यांचं आहे. ऋग्वेदातील 1.27.7 वा मंत्र ऋषिका रोमशा यांचा आहे. 1.5.29 मंत्र ऋषिका विश्वारा यांचा आहे. 1.10.45 मंत्र दृष्टा इंद्राणी यांचा आहे. आणि 1 आणि 10,159 जो मंत्र आहे तो ऋषिका अपाला यांचा आहे. तर हे कारण आहे की ज्यामुळे महिला गुरुचरित्राचं पारायण करू शकत नाही. जर विशेष काही फलश्रुती असेल तर तुम्ही ठराविक अध्याय वाचू शकता, किंवा दररोज तुम्ही
काही ओव्या त्यातल्या वाचू शकता. कारण गुरुचरित्र पारायणासाठी जास्त बैठक करावी लागते, त्याचबरोबर जास्त वेळ द्यावा लागतो. हे त्यामागचं देखील एक कारण आहे. तर तुम्ही करत असाल तर हरकत नाही, किंवा तुम्ही एखाद्या ब्राह्मणाकडून हे पारायण ऐकू शकता, पण स्वतः वाचू नये असं सांगितलं जातं. बाकी तुमची श्रद्धा आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही हे पारायण करू शकता. पण आपल्या पुराणांमध्ये देखील असं सांगितलं आहे की स्त्रियांनी शक्यतो गुरुचरित्राचं पारायण करायचं नाही. तुमची इच्छा आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही हे पारायण करू शकता. पण जे पौराणिक दाखले आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगते की स्त्रियांनी गुरुचरित्राचं पारायण करायचं नसतं. स्त्रियांनी फक्त ते गुरुचरित्राचं पारायण ऐकायचं असतं. विशेष फलश्रुतीसाठी तुम्ही ते अध्याय मात्र वाचू शकता, फक्त जे पूर्ण पारायण आहे ते तुम्हाला करता येणार नाही. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की स्त्रियांनी गुरुचरित्राचं पारायण करायचं की नाही, का करायचं नाही, हे देखील मी तुम्हाला सांगितलं आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. दत्त जयंतीच्या अगोदर तुम्हाला शक्य होईल तितक्या सेवा नक्कीच करा. दत्त महाराज तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा नक्कीच पूर्ण करतील. धन्यवाद.